नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश राजांच्या तटावरती भागात पाऊस पडतो। ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश डॅश राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो। तर ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू राज्याच्या तटावर्ती भागात पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सुवर्णरेखा नदीवर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वाढीव दूध उत्पादन व संकलन यांच्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4, 60 दिवस सुरू होते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2, 1999 या वर्षी कारगिल युद्ध झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, अटल बिहारी वाजपेयी हे कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान होते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान या देशासोबत कारगिल युद्ध भारताने लढले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला? बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला? तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3, महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, आर्थिक परिमाणामध्ये मोजली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीनवॅट कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली? औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीनवॅट कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांची फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या
सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अथर्वण हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? अथर्वण हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 या वर्षी भारताची पहिली जनगणना करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत कोणी पुढाकार घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 चित्तरंजन दास यांनी पुढाकार घेतला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरास जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 46 असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेख केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे? असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक असे नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हत्तीपाय फायलेरिया किंवा हा रोग कशामुळे होतो? हत्तीपाय फायलेरिया किंवा एलिफंटिस हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विषाणूमुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेवा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये
समाविष्ट करण्यात आले आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश यांनी आझाद ब्रिगेडचे नेतृत्व केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुण्यातील डॅश गांधी स्मारक संग्रहालय गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील डॅशच्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ऑप्शन क्रमांक 2 आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद वाढवू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यांच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 यामध्ये करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे बॉक्साईड या खनिजापासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळे ठरवते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ ठरवते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद वाढू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर ऑप्शन क्रमांक 2 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पाचगणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही?
नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 साक्रीचा समावेश होत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते. कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते. तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी प्रकारची मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत. कोकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर तालुक्यात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर या ठिकाणी जोगेश्वर लेणी स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर जिल्हा हा अस्तित्वात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अप्पर गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खंडिका बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बालाजी बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंद्रायणी नदीच्या काठी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 CID हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चिमूर डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुकमा
या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅशच्या येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅशच्या येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 महू या ठिकाणी झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली शहरामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी हा किल्ला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जालना जिल्ह्यामध्ये आदिवासींचे प्रमाण जास्त नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार असलेले जगप्रसिद्ध तळे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, लोहगाव विमानतळ कोठे आहे? लोहगाव विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद या शहराला 52 दरवाजांचे शहर असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7612 चौरस किलोमीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? पर्यायपैकी
कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हा जिल्हा मराठवाड्यात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्ह्यात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेला जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 C60 पथकाचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता ही समिती नेमली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघ मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे? ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शांघाय या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13
भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 14वा, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे? खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते? भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅरोटीन पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिसदस्यीय प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्षाची असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ यांना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, 73वा घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 समाविष्ट करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात समावेश होतो?
कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 1925 यावर्षी भूषविले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅजस यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅजस यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे वारली पेंटिंगसाठी थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले आहेत? संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी प्रमुख, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाची शिक्षा केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापन केला. तर ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमंडळाचे, ऑप्शन क्रमांक 3 संसदेचे, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पंचहौद मिशन
प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे पंचहौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 ग्रामसभेचा उल्लेख आढळतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल.